कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मारावे कीर्ती करोनी मारावे कीर्ती करोनी मारावे मरणादी सावधवावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मारावे कीर्ती करोनी मरावे मरणाधी सावधवावे कीर्ती करोनी मारावे कीर्ती करोनी मारावे कीर्ती करोनी मारावे जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया जय हो जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम सर्व जन्माहुनी उत्तम सर्व जन्माहुनी उत्तम नामावळे मनुष्य सर्व जन्माहुनी उत्तम सर्व जन्माहुनी उत्तम सर्व जन्माहुनी उत्तम नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम सर्व जन्माहुनी उत्तम सर्व जन्माहुनी उत्तम नामावळे मनुष्य सर्व जन्माहुनी उत्तम सर्व जन्माहुनी उत्तम सर्व जन्माहुनी उत्तम जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया उत्तम काया विठो विठवा रखुमाई मुबारक माई 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 मुबारक जय 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 मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई ठोबा 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 चला जय हो
पखवाज डाळ पखवाज जय हो 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 वाह मरणादी साबद भावे 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 कीर्ती करो निमरावे कीर्ती करो निमरावे जन्म जाऊ न येवाया जन्म जाऊ न येवाया कीर्ती करो आ
पसा नी रे सारे साने पण सारे मारे सारे साने पण सारे मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया जन्म जावो वाया जन्म जावो वाया जाऊ वाया जाऊ वाया विठ्ठला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल जानदे
हॅलो 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 मरणारी सावध भावे मरणा आधी सावध भावे कीर्ती करो निमरावे जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्म हुनी उत्तमा जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया पांडुरंग प्रथम नमन वाह वाह क्या बात है पांडुरंग प्रथम नमन कथेचा विस्तारू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या हॅलो 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 हॅल 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 हॅलो स्वर दे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुधाबं जगननिहित पानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कैलासराणा शिवचंद्रमौळी पणींद्रमाथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा
नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा कलावज्ञ जीवोदरार्धावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवक्रम खलानीशवादा पणोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती हे शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती हे शिव भोळा चक्रवर्ती 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 त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती जय हो. पाय माझे चित्ती जय हो वाचे वदना शिव नाम वाचे वदना शिव नाम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव शिव भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती जय हो शिव भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिती त्याचे पाय माझे चिती त्याचे पाय माझे चिती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाच्य वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव विठ्ठल 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 मरणाधी सावध भावे कीर्ती करो निमरावे जन्म जाऊ नये वाया मानवाचे उत्तम काय अभंगाला लागण्यापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी यमुनाबाई गणपत खालकर या आईंच्या या माऊलीच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आज आपण या यमुना आईंना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आप्तेष्ट नातेवाईक भाऊबंद सगळे सोयरे परिपाहुणे मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात त्यांचा जो या ठिकाणी कुटुंब परिवार आहे या ठिकाणी भाऊ आहेत सोमनाथ किसन जाधव भाऊ आहे रंगनाथ गणपत खालकर मुलगा आहे ज्ञानेश्वर गणपत खालकर मुलगा सचिन रंगनाथ खालकर नातू अतुल रंगनाथ खालकर नातू अभिजित ज्ञानेश्वर खालकर नातू अंकिता ज्ञानेश्वर खालकर या ठिकाणी नात आहे चैतन्य सचिन खालकर पंतू आहे दुर्वा सचिन खालकर पंती आहे मुली या ठिकाणी आहेत शकुंतला शिवाजी भापकर मुलगी संगीता प्रकाश निरगुडे मुलगी सिंधू राजाराम राजोळे मुलगी मनीषा ज्ञानेश्वर खालकर सून सुनीता रंगनाथ खालकर सून वैष्णवी सचिन खालकर या ठिकाणी नाचसून आहे सुंदर असा गोड असा असलेला खऱ्या अर्थानं या यमुनाईंचा कुटुंब परिवार या ठिकाणी आहे आणि त्यांच्या या जाण्यानं या खालकर परिवारावर जो काही या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळला जो काही दुःखाचा आघात कोसळला या कुटुंबाला या परिवाराला माझ्या भगवान भोलेनाथानं आई जगदंबेनं दुःखातून सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी ही प्रार्थना या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या चरणी करायची आहे तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरु कृपेने माझे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्तपरायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची
संताची लाडकी लेक मी 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 संताची माझ्यावरी कृपा बाहुदाची माझ्यावरी कृपा बाहुदाची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची मजवरी कृपा बहुताची, मजवरी कृपा बहुताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची मजवर कृपा बहुताची अखई चुडा हाती आला अंकन मोती नाकाला बोध मुरारी शृंगारीला 84चा सिक्का केला तुका तुकी उतरला 6 नकेचा कौल दिला. आणि म्हणून सगळ्या संतांची लाडाचे लेक असल्यामुळं खऱ्या अर्थानं आज सेवा सांगण्यासाठी या ठिकाणी या गादीवर उभी आहे. आणि आजची जी कीर्तनरूपी सेवा आहे, आज श्राद्ध आहे. श्राद्धाच्या निमित्तानं एवढा मोठा घाट या खालकर परिवारानं घातलाय. तुम्हाला बोलावलं, मला बोलावलं, आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं बोलावलं. आणि एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी जो केला ना, तो खऱ्या अर्थानं आपल्या आईसाठी केला. त्यांनी जे केलं ते खऱ्या अर्थानं आपल्या माऊलीसाठी केलं. आणि त्या निमित्तानं सेवेसाठी जो काही निवडलेला अभंग आहे, ते सगळ्यात ज्येष्ठ संत, श्रेष्ठ संत म्हणजे माझे नामदेव राया, नामदेव महाराजांचा सुंदर असा अभंग आजच्या या सेवेसाठी खऱ्या अर्थानं निवडला. मग काही जण म्हणतील, कोण होते नामदेव राया? नामदेवराय म्हणजे कोण? का ज्यांच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्षात अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा खऱ्या अर्थानं भान हरपून नाचत होते. एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थानं ज्यांचा आहे, त्यांचं नाव म्हणजे नामदेव राया. ज्यांच्या बरोबर प्रत्यक्षात माझ्या अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याबरोबर माझ्या नामदेवरायांनी जेवावं, एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थानं ज्यांना बालपणीच प्राप्त झाला, त्यांचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं नामदेव राया. आणि ज्यांनी आपला वारकरी संप्रदायाचा, भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार ज्यांनी थेट पंजाबपर्यंत खऱ्या अर्थानं काय केलं, करण्याचं खऱ्या अर्थानं काम केलं, असे ज्येष्ठ संत, श्रेष्ठ संत म्हणजे नामदेव राया. एवढा मोठा अधिकार, एवढा मोठा अधिकार का ज्यांच्या कीर्तनामध्ये निर्जीव दगडाचं काय फिरलं, काय फिरला? फिरविले देऊळा जगा माझी ख्याती 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 फिरविले देऊळा जगा माझी ख्याती
वा फिरविले राऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला भरी येली हुंडी नरसिंह हत्याची धनाजी चाट्याची शेते पेरी. ज्यांच्या कीर्तनामध्ये निर्जीव दगडाचं मंदिर फिरलं एवढा मोठा अधिकार महिला मंडळ ज्यांचा आहे त्यांचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं नामदेवराया. आणि त्या नामदेव महाराजांचा अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये नामदेवराय म्हणतात मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करो निमरावे. नामदेव महाराज या अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला सावध करतात आणि मी सुद्धा आपल्याला सगळ्यांना सावध करणार आहे का बाबा हो मरणाच्या अगोदर आपण सर्वांनी काय व्हायचं महिला मंडळ सावध व्हायचं. नुसतं सावध व्हायचं नाही तर कीर्ती करो निमरावे. मरायचं तुम्हाला येईन मरायचं मला आहे पण नुसतं मरायचं म्हणून मरायचं नाही. जन्माला आला हेला पाणी वाता वाता मेला. नुसतं मरायचं म्हणून मरायचं नाही तर कीर्ती करो निमरावे. कीर्ती करून मरायचं का कारण हा मानव देह तुम्हाला आम्हाला मिळाला आणि हा जन्म वाया जाऊ नये असं वाटत असेल तर नामदेवराया म्हणतात जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया. हा जन्म वाया जाऊ नये असं वाटत असेल तर उत्तम असा मानव देह तुम्हाला आम्हाला मिळाला आणि या देहाचं काय करा सोनं करा. कारण नामदेवराय म्हणतात की बाबा हो सगळ्या देहामध्ये उत्तम देह कुठला नामा म्हणे मनुष्य जन्म आणि सर्व जन्मा हुनी उत्तम. सगळ्या देहामध्ये सगळ्या जन्मामध्ये उत्तम देह महिला मंडळ मानव देह आहे. म्हणून या देहाला आले चांगलं जगा चांगलं वागा भगवंताचं भजन करा नामस्मरण करा चिंतन करा आणि नाव कमवून मरा कीर्ती कमवून मरा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे आज जर कार्यक्रमाचं औचित्य पाहिलं तर आज या ठिकाणी श्राद्ध आहे. श्राद्धाच्या निमित्ताने एवढा मोठा घाट या ठिकाणी आमच्या रंगनाथ दादांनी ज्ञानेश्वर दादांनी दोघांनी मिळून घातलाय भावांनी आहे का नाही. एवढा मोठा घाट घातला तुम्हाला बोलावलं मला बोलावलं लॉन्च बुक केला अन्नदान पिंडदान ज्ञानदान हे तीनही दान खऱ्या अर्थानं आज त्यांनी ठेवले. आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं गणपत बाबांना जाऊन किती वर्ष झाले 4 वर्ष झाले. 4 वर्षापूर्वी सुद्धा या ठिकाणी माझंच कीर्तन झालं होतं बघा. म्हणजे त्यांच्या श्राद्धाच्या वेळेला गणपत बाबांच्या म्हणजे माझं कीर्तन खऱ्या अर्थानं या यमुनाईंनी ऐकलेलं आहे श्रवण खऱ्या अर्थानं केलेलं आहे. आणि म्हणून माझी कीर्तनच खऱ्या अर्थानं असे असतात. मला खूप आनंद वाटतो का भगवंतानं हा नरदेह दिला आणि या नरदेहाला येऊन खऱ्या अर्थानं भगवंताचं भजन करण्याचे कीर्तन करण्याची संधी आम्हाला मिळाली. म्हणजे जिथं जिथं मी कीर्तनाला जाते ना तिथं तिथं ती मुलं सांगतात की ताई आमची आई जाण्याच्या अगोदर आमचे बाबा जाण्याच्या अगोदर म्हटले होते का या ताईचं कीर्तन ठेवा. आणि कीर्तन झालं पाया पडले का म्हणतात बाई तुझंच कीर्तन आमच्या श्राद्धाला झालं पाहिजे. म्हणजे इतकी प्रेम करणारी खऱ्या अर्थानं मंडळी माझ्यावर या ठिकाणी आहेत. म्हणजे या बाबांच्या श्राद्धाच्या वेळेला 4 वर्षापूर्वी याच ठिकाणी खऱ्या अर्थानं माझी कीर्तन रूपी सेवा पार पडली. आज 4 वर्ष झाले खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाबा गेले आणि या माऊलीला जाऊन या ठिकाणी 1 वर्ष झालं. पण हा खालकर परिवार खऱ्या अर्थानं आम्हाला विसरला नाही. ताईंनी त्यावेळेला खऱ्या अर्थानं गोड कीर्तन केलं होतं वडिलांच्या वेळेला. आता आमच्या आईच्या वेळेला सुद्धा खऱ्या अर्थानं ताई तुम्ही या तुमच्या टाळकरी मुली आणा गायक आणा वादक आणा आणि सगळ्या संचासह खऱ्या अर्थानं जसं आमच्या वडिलांचा शेवट त्यावेळेला खऱ्या अर्थानं श्राद्धाच्या निमित्तानं गोड केला तसा आईचा सुद्धा जो शेवट आहे तो खऱ्या अर्थानं कसा व्हावा यासाठी केला होता साठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. आज या माऊलीचा खऱ्या अर्थानं शेवटचा जो दिवस आहे तो खऱ्या अर्थानं श्राद्धाच्या निमित्तानं गोड व्हावा. तो गोड होण्यासाठी या कुटुंबानं आज ब्राह्मण बोलावून पिंडदान केलं मला बोलावून ज्ञानदान आहे आणि आपल्या सगळ्यांना बोलावून अन्नदान आहे. आज श्राद्धाच्या दिवशी 3ही दान झाले पिंडदान अन्नदान आणि ज्ञानदान. आज हे 3ही दान झाले का या माऊलीच्या आत्म्याला खऱ्या अर्थानं स्वर्गामध्ये काय मिळणार
सद्गती मिळणार. कारण 10 दिवस गेल्यानंतर आत्मा 10 दिवस घरात आहे. अगदी 13वा 14वा होईपर्यंत तो आत्मा त्या घरात आहे. एकदा का 13वा 14वा झाला की तो आत्मा त्या घराच्या बाहेर निघतो आणि 13व्या 14व्या पासून तो आत्मा या ब्रह्मांडामध्ये महिला मंडळ भ्रमण करतो. बरं का, कुठपर्यंत? जवळजवळ श्राद्ध होईपर्यंत, प्रथम श्राद्धापर्यंत, पुण्यस्मरणापर्यंत 13व्या 14व्याच्या नंतर तो आत्मा घराच्या बाहेर निघतो आणि श्राद्धापर्यंत या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करतो. आणि ज्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी आपण पिंडदान करतो, आपण अन्नदान करतो, आपण ज्ञानदान करतो ना महिला मंडळ, त्या दिवशी खऱ्या अर्थानं पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान झालं की 12च्या नंतर त्या व्यक्तीला स्वर्गामध्ये खऱ्या अर्थानं तिच्या आत्म्याला काय मिळते हो? सद्गती मिळते. म्हणून तुम्ही सुद्धा आज सगळं केलंय का नाही? म्हणून आपण पांडुरंगाला रोप पाठवू. पांडुरंगा, या कुटुंबानं आज पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान सगळं काही केलं बाबा. माझ्या माऊलीला एकदा का श्राद्ध झालं, कीर्तन संपलं, अन्नदान झालं की या माझ्या माऊलीला स्वर्गामध्ये काय दे? त्यांच्या आत्म्याला स्वर्गामध्ये सद्गती मिळू दे. म्हणून शेवटचा निरोप आपण एक पांडुरंगाला पाठवूया. पतंगा रे पतंगा, थोडा तरी थांबशील का? पतंगा रे पतंगा, थोडा तरी थांबशील का? आई माझी देवा घरी निरोप तिला देशील का? आई माझी देवा घरी निरोप तिला देशील का? आई माझी देवा घरी निरोप तिला देशील का? आज आहे आई माझा वाडा दिवस, आज आहे आई माझा वाडा दिवस. सोनियाचा घास मला कोण भरविल? पतंगा रे पतंगा, थोडा तरी थांबशील का? आई माझी देवा घरी निरोप तिला देशील का? आजी माझी देवा घरी निरोप तिला देशील का? काय केलं या यमुना आईंनी? काय केलं कुटुंबासाठी? काय केलं? नुसत्या जगल्या म्हणून जगल्या नाही, तर यमुना आईंनी कुटुंबासाठी काय केलं? ऐका. तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा तो दीप दाविला. तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा तो दीप दाविला. सुखाचा तो दिवस पाहण्या माया माझी हरपली. सुखाचा तो दिवस पाहण्या माया माझी हरपली. पतंगा रे पतंगा, थोडा तरी थांबशील का? आई माझी देवा घरी निरोप तिला देशील का? आई माझी देवा घरी निरोप तिला देशील का? आई माझी देवा घरी निरोप तिला देशील का? तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, हाडाची काढ केली, आहे की नाही, रक्ताचं पाणी केलं. आणि आज माझ्या आईच्या आजीचे सुखाचे दिवस आले, खायचे प्यायचे दिवस आले, समाधानाचे दिवस आले. आज वाईट या गोष्टीचं वाटतं का? सुखाचा दिवस खऱ्या अर्थानं पाहण्यासाठी आज माझी यमुनाई, आज माझी माय खऱ्या अर्थानं या जगामध्ये, या विश्वामध्ये या ठिकाणी उरली नाही. आणि आईचं काम असतंच असं, बरं, आईचं कर्तृत्व असतंच असं. जोपर्यंत आई हयात आहे तोपर्यंत काम करत राहते, जोपर्यंत आई हयात आहे तोपर्यंत कष्ट करत राहते, जोपर्यंत आई हयात आहे तोपर्यंत आई कुणाला कळते का हो? कळते का? आई घराच्या दारासमोर बसली, आई पत्र्याच्या घरात बसली, आई हॉलमध्ये बसली, आई पडवीमध्ये बसली, आईची किंमत कळत नाही. पण आपली आई ना आपला बाप, आपली माय म्हणजे आपल्या घराची शान आहे, आपला बाप म्हणजे आपल्या घराचा मान आहे, आपली आई म्हणजे आपल्या घराचा अभिमान आहे. या गोष्टी कुठेतरी लक्षात ठेवा. अरे जोपर्यंत तुमचे माईबाप किती म्हातारे झाले, किती म्हातारे होऊ द्या माईबाप, ते काही कामाचे नाही राहू द्या, काही धंद्याचे नाही राहू द्या, पण तुमची माय जर तुमच्या घरासमोर बसली ना आणि तुमचा बाप जर तुमच्या घरासमोर बसला ना, तर तुमच्या घराकडे कुणाची वाईट नजरेनं खऱ्या अर्थानं बघायची सुद्धा हिंमत नाही. अरे जोपर्यंत तुमचे म्हातारे मायबाप तुमच्या घरासमोर बसलेले आहेत, दारासमोर बसलेले आहेत, तोपर्यंत त्या मुलाकडं, त्या सुनेकडं, त्या लेकीकडं, त्या नातवंडाकडं, त्या नातीकडं कुणाची वाईट नजरेनं खऱ्या अर्थानं बघायची हिंमत नाही बाबा. हे असलेलं खऱ्या अर्थानं आई बापाचं या ठिकाणी महत्त्व आहे. याचं जाण आणि याचं भान खऱ्या अर्थानं प्रत्येकाने ठेवा. अरे जोपर्यंत आपले आई बाप हयात आहेत ना, तोपर्यंत आपल्याला एक शब्द कुणाला वाईट बोलायची हिंमत होत नाही. आणि ज्या दिवशी आईबाप जातात ना, त्यावेळेला रस्त्यावरून वाद, भांडणावरून वाद, जमिनीवरून
खऱ्या अर्थानं वाद. अरे जोपर्यंत माझी माय होती आणि जोपर्यंत माझा बाप होता तोपर्यंत कुणाची अडवायची हिम्मत झाली नाही, कुणाची बोलायची हिम्मत झाली नाही. आणि ज्या दिवशी माय जाईल, ज्या दिवशी बाप जाईल, 10वा 13वा झाला का तिथून पुढे लगेच खऱ्या अर्थानं भाऊबंदाची सुरुवात होते. भाऊबंदकीला याची किंमत, आई बापाची किंमत कळते खऱ्या अर्थानं. आई गेल्यानंतर, बाप गेल्यानंतर. म्हणून सांगते चांगलं जीवन जगा. कारण आई गेल्यानंतर किती रडा, आई गेल्यावर किती ओरडा, आई गेल्यानंतर 10 दिशांना फिरा. गेलेली माय तुमच्या माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं परत येईल का हो? कोणताही उपाय करा, किती रडा किती ओरडा, आई परत येईल का? कवी माधव जुलियन म्हणतात, प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोण त्या उपाय, बोलावू तुझ आता मी कोण त्या उपाय, बोलावू तुझ आता मी कोण त्या उपाय. तू गाय वासरू मी, तू माय लेकरू मी, तू गाय वासरू मी, तू माय लेकरू मी. ताटा तुटी झाली आता कसे करू मी, ताटा तुटी झाली आता कसे करू मी. नाही जगात झाली आबाळ या जीवाची, नाही जगात झाली आबाळ या जीवाची. आई उणीव चित्ते हृदयी तुझी सजाची, आई उणीव चित्ते हृदयी तुझी सजाची. प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोण त्या उपाय, बोलावू तुझ आता मी कोण त्या उपाय, बोलावू तुझ आता मी कोण त्या उपाय. सांग ना गाई, कोणता उपाय करू? कोणता उपाय केल्यानंतर माझी आई येईल? कोणता उपाय केल्यानंतर माझी आई मला दर्शन देईल? कोणता उपाय केल्यानंतर माझी आई मला भेटल? आई गेल्यानंतर महिला मंडळ आई जीवनामध्ये परत येऊ शकत नाही. आई जीवनामध्ये परत तुम्हाला दर्शन देऊ शकत नाही. म्हणून जोपर्यंत हयात आहात तोपर्यंत चांगलं जीवन जगा. जोपर्यंत हयात आहात तोपर्यंत ज्यानं त्यानं आपल्या आई बापाची काय करा, मनोभावी सेवा करा. आपली आई आजारी पडली, उशाला बसा, पायथ्याला बसा, खऱ्या अर्थानं तिची सेवा करा. कारण आई हयात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं काय केली पाहिजे, काय केली पाहिजे? तिची खऱ्या अर्थानं सेवा केली पाहिजे. मरणाच्या आधी सावध व्हायचंय तुम्हाला. मरणाच्या आधी सावध व्हायचं म्हणजे आईबाप जाण्याच्या अगोदर मनोभावे खऱ्या अर्थानं त्यांची सेवा करायची. तुम्ही म्हणशाल ताई आता त्या आईची सेवा का करायची, बापाची सेवा का करायची, एवढी आई महत्वाची आहे का? अहो आहे. कारण मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव म्हणणारी आपली भारतीय संस्कृती आहे. त्यामध्ये पहिला नंबर आईचा आहे. मातृ देवो भव आणि मग पितृ देवो भव. कधी कधी सांगू का तुम्हाला, आई इतकी महत्त्वाची आहे, आई इतकी महत्त्वाची आहे, आई आपल्या जीवनामध्ये इतकी महत्त्वाची आहे आणि आपण आपल्या आईसाठी इतके महत्त्वाचे आहोत, इतके महत्त्वाचे आहोत, इतके महत्त्वाचे आहोत का कधी कधी डॉक्टरचा विलाज जिथं बंद होतो ना तिथं लेकराचा उपाय चालू होतो. कधी कधी डॉक्टरनं सुद्धा त्या आईला गुण येत नाही, पण लेकरू समोर आलं, लेक समोर आली ना की त्या आईच्या जीवाला तवाका मिळाल्याशिवाय राहत नाही, त्या आईच्या जीवाला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. अशीच एक माऊली होती, अचानक आजारी पडली, अचानक आजारी पडली, इतकी आजारी पडली, इतकी आजारी पडली. आजारी पडल्यानंतर भावांनी उचललं, दवाखान्यामध्ये डॉक्टरकडे नेलं. दवाखान्यामध्ये डॉक्टरकडे नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करण्यात मजा नाही, आईचं आता वय झालंय, ऑपरेशन सक्सेस होणार नाही. जोपर्यंत आई हयात आहे, जिवंत आहे, आता आईची गॅरंटी नाही. जोपर्यंत आई हयात आहे, जिवंत आहे, तोपर्यंत प्रेमानं मनोभावे काय करा,
काय करा, सेवा करा आणि हेच पुण्य तुम्हाला होईल. डॉक्टरांना सांगितलं. तोपर्यंत या भावांनी काही बहिणीला सांगितलं नाही. कशाला माझ्या ताईची धावपळ, आणि जर माझ्या ताईला कळालं ना तर सगळं सोडून इकडं पळत येईल. म्हणून भावांनी अगोदर 2 दिवस अंदाज घेतला. 2 दिवसांनी डॉक्टरांनी सांगितलं आईची गॅरंटी नाही, आईला घरी घेऊन जा. भावानं आईला घेतलं, दोन्ही भावांनी घरी आणलं. घरी आणल्यानंतर ती आई आपल्या लेकीची आठवण काढते. ती आई खऱ्या अर्थानं आपल्या मुलीची आठवण काढते. भावांना म्हणते काही करा पण माझ्या लेकीला बोलवा. भाऊ म्हणतो अगं आई फोनच करणार होतो ग, पण ताईची धावपळ नको म्हणून तिला सांगितलं नाही. मला वाटलं तू नीट होशील, पण आता माझ्या मनामध्ये आहे सगळं मला माहिती. आई काय झालंय आता मी ताईला बोलवून घेतो. आईनं अन्न सोडलं, आईनं पाणी सोडलं, आईनं खाणं सोडलं, आईनं पिणं सोडलं. भावानं बहिणीला फोन केला, ताई आई अचानक आजारी झाली. 2 दिवस दवाखान्यामध्ये गेले. डॉक्टरांना सांगितलं गॅरंटी नाही, गारिण्या हयात आहे तोपर्यंत सेवा करा. अगं ताई आईनं अन्न सोडलंय, पाणी सोडलंय, आई काही खात नाही, आई काही पित नाही, काही करा पण एकदा आईला पटकन ताई तो भेटायला ये. रात्रीच्या वेळी या संध्याकाळ झाली. आईला सोडून आणता 8-9ला फोन झाला. ताई म्हणते दादा आता वेळ झालाय, सकाळी लवकर उठते. माझी आई आजारी आहे, माझी आई एक घास खात नाही, माझ्या आईच्या घशाखाली घास जाणार नाही. त्या मुलीला जेवण जाईल का हो? ती रात्री तशीच उपाशी राहिली. कधी सकाळ होते, कधी मी माझ्या आईला भेटते. पहाटे 3ला उठली, 4ला उठली, आंघोळ केली, काही स्वयंपाक केला, मुलांना शाळेत धाडलं, सासू सासऱ्यांना डबा केला, सगळ्याचं सगळं आवरलं. सकाळी 6-6:30 वाजले, दिवस उगला, गायाचं सगळं आवरलं. अहो माझी आई सिरियस आहे. येताना दोघंही सकाळी निघाले आईला भेटायला. पण आईला लेकीची इतकी आस लागली होती, इतकी आस लागली होती का ती आई लेकीचं या ठिकाणी वाट पाहत होती, बोटावर अंतर मोजत होती. ज्या वेळेला कुणाची गाडी वाजली ना तर आई म्हणायची का रे बाळा, अरे माझी लेक आली का रे, माझी ताई आली का रे. नातवानं म्हणावं नाही ग आजी, दुसऱ्याची गाडी आहे, अजून ताई नाही आली. आणि ज्या वेळेला ताईची गाडी वाजली, सकाळी 7 वाजले, लेक दारासमोर हजर झाली. नातवानं आरोळी ठोकली, आई ही आजी, आत्या आली ग. हा आवाज त्या माऊलीच्या कानावर पडला, माझी लेक आली. हा आवाज त्या आईच्या कानावर पडला. आणि ज्या वेळेला आवाज त्या माऊलीच्या कानावर पडला, त्या आईच्या कानावर पडला ना, त्यावेळेला आईच्या अंगात अशी ताकद आली. जी आई उठत नव्हती, जी आई बसत नव्हती, जी आई एक घास अन्न खात नव्हती, जिला उठून बसवायला लागायचं, ती आई ताडकन कॉटवर उठून बसले. उठून बसल्यानंतर सुनबाई घाईघाईने पळत आली, आत्याबाई अहो काय झालं. अगं माझी लेक आली. अहो तुम्ही उठत नाही, बसत नाही, तुम्ही डायरेक्ट उठून बसल्या. अगं माझी लेक आली. काय करू मी झोपून, माझ्या लेकीला मला भेटायची आस लागली ग बाई. ती आई आजारी असलेली आई काही खात नाही, पित नाही. लेकीचा आवाज ऐकला, गाडीचा आवाज ऐकला, तिच्या अंगात ताकद आली. आई अंथरुणावर उठून बसली. जिथं डॉक्टरचा विलाज चालत नाही ना तिथं आई बापाचं औषध म्हणजे त्यांची मुलं आणि त्यांच्या मुली आहे. फक्त त्यांनी चांगलं वागणं गरजेचं आहे. बघा ज्या वेळेला ती लेक आली, दारामध्ये उभी राहिली, घरात येणार. आई म्हणते येत तायडे, घरात येऊ नको ग, बाहेर थांब. अगं आई तू उठत नाही, बसत नाही, तू काही बोलत नाही, आणि तू तर बोलायला लागली ग आई. थांब बाई, आले मी. आईनं काही लेकीला घरात येऊ दिलं नाही. सोनबाईला म्हटली माझा हात धर. सोनबाईनं हात धरला. आई भाकरीच्या टोपल्याजवळ गेली. टोपल्यातून भाकरीचा तुकडा घेतला, त्याला तव्याचं काळं लावलं, ग्लासभर तांब्यावर पाणी घेतलं, तो भाकर तुकडा त्या लेकीवरून उवाळून टाकला. आणि ज्या वेळेला लेकीवरून उवाळून टाकला ना त्यावेळेला म्हणते बाई आता तू घरामध्ये ये. त्यावेळेला आई म्हणते का ग, लेक म्हणते का ग आई तू तर उठत नव्हती, बसत नव्हती, एक घासही खऱ्या अर्थानं खात नव्हती, तू उठली कशी. बाई खरं सांगू 2-4 दिवस झाले अन्नाचा एक घास नाही घेतला, पाणी सुद्धा नाही जात मला. ऐका नाही, पण तुझा आवाज ऐकला आणि तुझा आवाज ऐकल्याबरोबर माझ्या अंगामध्ये ताकद आली आणि आई डायरेक्ट उठून उभी राहिली आणि चालत चालत खऱ्या अर्थानं आली. ज्या वेळेला आईला पाहिलं त्यावेळेला लेक पळत पळत घरामध्ये येते आणि आईला खऱ्या अर्थानं काय मारते, मिठी मारते. आई अगं तू किती घाबरवलं होतं ग मला, पण आई मला आज कळालं ग तुझी अवस्था अशी झाली. दादा म्हणे गॅरंटी नाही. त्यावेळेला मला कळालं का माझी आई सारखी श्रेष्ठ मूर्ती या जगात नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा दाणा, अमृताहुनी गोड पाजिला तू पाना.
आई लहान होतो ग, अमृतापेक्षा गोड पानं तुम्हाला पाजलंच ग आई. आज लहानपणीची खऱ्या अर्थानं आठवण आली, पण तुझ्या उपकाराची जाणीव आई तेव्हा झाली नाही, पण तू गेलं नाही. आज सगळं लहानपण आठवतंय. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहत फिरे मला तू गाई. आई शाळेतून येताना उशीर व्हायचा ना, पोरं 5ला यायचे, दप्तर फेकायचे. आई बाप रानातून 7ला यायचे. 7ला घरी आले, पोरं दप्तर फेकून गल्लीत खेळायला गेलेले. एकाही पोराचा पत्ता नाही, पोरं दिसले नाही. काही म्हणायची कुठे गेले असतील, बाप म्हणायचं कुठे गेले असतील. बापांना म्हणायचं अगं तू स्वयंपाक कर, मी पोरं सापडून आणतो. आई म्हणते नका हो, तुम्ही एकटे कुठे कुठे पाहणार, मी पण येते. आणि पोरं सापडल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. आपण दोघंही जाऊ, त्यांना सापडून आणून मग मी स्वयंपाक करते. तिचं नाव म्हणजे माय. ए शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहत फिरे मला तू गाय. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. हाडाचे काढ करून गेले रक्ताचे पाणी, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला. हाडाची काढ खऱ्या अर्थानं माझ्या आई बापानं माझ्यासाठी या ठिकाणी केली. माझी माऊली या जगातून निघून गेली. हाडाचे काढ करून केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे गा कष्ट नाही केले कोणी. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझे उपकार फिटणार नाही. म्हणून म्हणावं वाटतं आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. जिथं डॉक्टरचा विलाज चालला नाही, आईला घरी सोडलं, तिथं लेकाचं तोंड पाहिलं, लेकीचं तोंड पाहिलं, काईच्या अंगात ताकद येते, आई उठून बसते. म्हणजे डॉक्टरपेक्षाही मोठं औषध खऱ्या अर्थानं आई बापाचा विलाज म्हणजे तुम्ही आहात. आई भाऊ बहीण जेवढं प्रेमानं वागतील, जेवढं प्रेमानं जगतील, तेवढे आई बाप तेवढे जास्त वर्ष जगतात. आणि ज्या दिवशी भावाचं बहिणीचं जमत नाही ना, त्या दिवशी आई बापाला वाईट वाटतं. एका आई बापाच्या पोटी जन्माला आलेले बहीण भाऊ पण जमत नाही, त्या दिवशी आई बाप खचतात आणि डसा डसा रडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांचा विचार करून खऱ्या अर्थानं जगा, वागा, प्रेमानं जगा, प्रेमानं वागा. मरणाच्या आधी सावध व्हायचं म्हणजे एकच का सेवा जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आई बापाची करायची. मरणाच्या अगोदर सावध व्हायचं म्हणजे भजन माझ्या भगवंताचं करायचं. का? कारण या जगात, या विश्वात माझ्या भगवंतापेक्षा कोणी मोठा नाही. हरी से कोई नहीं है बड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा. काय? भगवंतापेक्षा या जगात, या विश्वात कुठली शक्ती मोठी नाही. म्हणून भजन मरणाच्या आधी सावध व्हायचं म्हणजे भजन माझ्या देवाचं करायचं. आणि मरणाच्या आधी सावध व्हायचं म्हणजे संगत जीवनामध्ये संताची करायची. अरे संगत कधी राजाची करू नका, संगत कधी राजाची करू नका. कधी नोकर बनवून ठेवील सांगता येत नाही. संगत कधी राजाची करू नका, कधी नोकर म्हणून ठेवील सांगता येत नाही. जीवनामध्ये संगत संताची करा, जीवनामध्ये संगत संताची करा. कधी देव भेटून देतील सांगता येत नाही, कधी देव भेटून देतील सांगता येत नाही. म्हणून आता तरी काय व्हा, जाग व्हा. आता तरी तुम्हाला जाग येऊ द्या. आता जागा रे भाई हो जागा, जागा रे भाई हो जागा, जागा रे भाई हो जागा, आता जागा रे भाई हो जागा, आता जागा रे भाई नो 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 जागा, जागा रे भाई हो जागा, आता जागा रे भाई
रे बहिणो जागा आता जागा रे बहिणो जागा आता जागा रे बहिणो जागा हो निजल्या ना दोन्ही भागा दोन्ही भागा निजल्या ना दोन्ही भागा जय हो आता 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 जागर भाई जागा जय हो जागर भाई जागा जागर भाई जागा आता जागा रे भाईनो 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 जागा जागे वारे आता मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवी माता सुख विरता जन्माच्या उठा जागे वारे आता मरण करा पंढरीनाथा जय हो भावे चरणी देवा माता सुखवी व्यथा जन्माच्या उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता मरण करा पंढरीनाथा मरण करा पंढरीनाथा उठा उठा जागे वारे आता मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुख विहता जन्माच्या जन्माच्या वाह काय आता जागा रे भाईनो जागा काय काय सांगितलं महाराजांनी आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा आता तरी तुम्हाला जागे येऊ द्या आता तरी जागवा चोर निजल्या नाडोनी भागा किंवा काळ निजला तो वरी भागा जोपर्यंत काळाला झोपायला लागली ना तोपर्यंत भागा आणि त्याला जाग आली का तुमचं आमचं काही खरं नाही म्हणून जागवा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या म्हणून मी तुम्हाला जाग करते बाबा जागवा मरणाच्या आधी सावध व्हायचं ना म्हणजे भजन खऱ्या अर्थानं माझ्या भगवंताचं करायचं आणि जर तुम्ही मरणाच्या आधी सावध झाले नाही मरणाच्या अगोदर जर आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले नाही तर आपलीच पोरं आपल्या अंत्यविधीनं आपला 10वा आणि आपला 13वा नीट करणार नाही आता या यमुनाई आणि गणपत बाबा भाग्यवान होते का या आहे का नाही दोघांचं सुद्धा श्राद्ध असं मस्त त्या मुलांनी साजरं केलं कारण त्या आईवडिलांनी त्या मुलांवर तेवढे संस्कार खऱ्या अर्थानं चांगले केले आणि प्रत्येकाला वाटतं की आपला शेवट कसा व्हावा गोड व्हावा आणि तो शेवट जर गोड व्हायचा असेल ना तुम्हाला मरणाच्या आधी सावध व्हायचं असेल ना तर आपल्या मुलावर आपल्या मुलींवर संस्कार करा नाही तर अशा घटना कानावर पडतात तुम्हाला माहिती आहे 2-4 दिवसापूर्वीची घटना आहे कापडाचे मोठे व्यापारी आहे का नाही ज्यांना किती मुली आहेत 3 मुली पाहिली का घटना यूट्यूबला पाहिली फेसबुकला आहे व्हॉट्सअपला आहे जिकडं तिकडं आहे का नाही कापडाचे मोठे व्यापारी आहेत त्यांना 3 मुली आहेत किती मुली आहेत 3 आणि तिन्हीच्या तिन्ही मुली शिक्षिका आहेत कोण आहेत तिन्हीच्या तिन्ही मुली खऱ्या अर्थानं शिक्षिका आहेत शिक्षिका पोरी 3 पोरी मुलगा भगवंतानं दिला नाही 3 मुली आहेत कापडाचे व्यापारी जगप्रसिद्ध कापडाचे व्यापारी पण त्यांचं आयुष्य वृद्धाश्रमामध्ये गेलं पत्नी वृद्धाश्रमामध्ये ती सुद्धा वृद्धाश्रमामध्ये 3ही मुलींना त्यांनी सांभाळलं नाही मग एवढं मोठं शिक्षण दिलं पोरींना लाख 1.25 लाख रुपये पगार आहे की नाही एवढं आईबापाने शिकवलं लहानचं मोठं केलं कापडाचा व्यापार करून पोरींना शिकवलं तरी आईवडील आयुष्यभर वृद्धाश्रमात राहिले 2 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं आई गेली 2 वर्षापूर्वी आई गेली ना आता 3-4 दिवसापूर्वीचीच घटना आहे वडील खऱ्या अर्थानं गेले ज्या वेळेला ते वडील वृद्धाश्रमामध्ये शेवटचे श्वास मोजत होते शेवटचे श्वास मोजत असताना त्यांना आठवण आली आपल्या 3 लेकींची त्यावेळेला वृद्धाश्रमातल्या मालकाला बोलावलं आणि सांगितलं काही करा आता माझा अंतकाळ जवळ आलाय आता मला वाटतं मी फार काळ जगणार नाही फार काळ राहणार नाही माझ्या 3ही मुलींना माझ्याजवळ एकदा बोलवून घ्या मला त्यांना डोळे भरून
खऱ्या अर्थाने एकदा बघायचंय त्यांच्या हातचं घोडभर पाणी प्यायचंय आणि हा दिवस सोडायचाय. आता या जगामध्ये मला काही माझी इच्छा नाही, कारण तिन्ही मुली मी शिकवल्या, तिन्ही शिक्षक केल्या, तिघींना बोलावून घ्या. एकदा मला नजरेखालून त्यांना घालायचंय, मला डोळे भरून बघायचंय. ज्या वेळेला तिथल्या माणसांनी त्या तीनही लेकींना फोन केला का तुमचे वडील खऱ्या अर्थानं आजारी आहेत, शेवटचे श्वास मोजतायत, त्यांना तुमची गरज आहे, ऐका नाही, ते म्हणतात की आम्हाला आमच्या लेकींना एकदा डोळे भरून बघायचंय, या ना एकदा. ऐका नाही, त्या मुलींना फोन केला, सकाळी फोन केला, संध्याकाळ झाली तरी कोणाचा पत्ता नाही, रात्र गेली तरी कोणाचा पत्ता नाही. शेवटी दुसरा दिवस सकाळी उगला आणि दुसरा दिवस त्या बापानं वाट पाहून पाहून खऱ्या अर्थानं आपला देह सोडला. आपला देह सोडला. तो बाप त्या अनंतामध्ये विलीन झाला. अनंतामध्ये विलीन झाल्यानंतर परत एकदा वृद्धाश्रमामधल्या लोकांनी फोन केला, हो तुम्हाला कालपासून तिघींना फोन करतोय, बापाला तुम्हाला पाहायची इच्छा होती, बापाला डोळे भरून बघायचं होतं, माझ्या तिन्ही मुलींना शिक्षिका केलं, तुम्ही तर भेटायला आल्याच नाही, पण आता तुमचा बाप या जगात राहिला नाही, तुमची वाट पाहून तुमचा बाप या जगात राहिला नाही, तुमचा बाप या विश्वात राहिला नाही, तुमच्या बापाची प्राणज्योत मालवली. आता वडिलांचा अंत्यविधी करायचा, काय करायचं, कसा निर्णय घ्यायचा, तुम्ही इथं या. त्यावेळेला त्या मुलींनी सांगितलं, एक सांगू का, आम्हाला यायला वेळ नाही, आम्ही आमच्या जीवनामध्ये व्यस्त आहोत, आम्ही आमच्या जीवनामध्ये बिझी आहोत, आम्हाला यायला वेळ नाही. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला 5,100 रुपये पाठवून देते, अंत्यविधी तुम्हीच उरका, आगने डाग तुम्हीच द्या, सगळा विधी तुम्हीच उरका आणि ते सगळं आम्हाला व्हिडिओ कॉलवर लाईव्ह दाखवा. ती सुद्धा मुलगी व्हिडिओ कॉलवर लाईव्ह बघते बघा, ते सगळं दाखवलंय. म्हणजे अशी माणसं या जगात आहे. सांगा ना काय करायचं आई बापानं. 3 मुली शिक्षिका केल्या, एवढा पगार घेतात, तरी आई बापाच्या अंत्यविधीला जायला वेळ नाही. आई बाप आठवण काढतात तर आई बापाला भेटायला जायला वेळ नाही. आई बाप आठवण काढतात तर आई बापाला शेवटला अग्निडाग द्यायला वेळ नाही आणि आई बापाला पाणी पाजायला वेळ नाही. बाबा अशी माणसं या जगात आहे. आज ही वेळ त्यांच्यावर आली आणि उद्या ही वेळ आपल्या कोणावर येऊ नये. उद्या ही वेळ, माझा सांगायचा मुद्दा एक आहे, काय काय घटना घडतात एकदा जगाकडं डोळे उघडून बघा आणि उद्या ही वेळ आपल्यावर येऊ नये. असं वाटत असेल ना तर बाबा हो, आतापासून आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा. मुलं तसेच आणि पोरी तशाच, पोरी कमी राहिल्या नाही आणि पोरही आता कमी राहिले नाही. 3 मुली तरी आई बापाला सांभाळलं नाही. म्हणून माझा एकच हेतू आहे, आम्ही संस्था चालवतो. का चालवतो, काय आमचा हेतू आहे, का आम्ही संस्था चालवतो बाबा, काय आमचा हेतू आहे. मुलींची संस्था चालवणं सोपं आहे का? आई वडिलांच्या डोळ्यासमोरून घरातून मुलगी निघून जाते, इथं आई बापाला पत्ता लागत नाही. पोरी सांभाळणं एवढं सोपं नाही. पण एवढी रिस्क असताना सुद्धा आम्ही ही मुलींची संस्था चालवतो. एवढ्याच नाही तर माझ्याकडे 50-55 मुली राहिला आहेत, शिकायला आहेत. कार्यक्रमाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या खऱ्या अर्थानं आपण इथं हजर केल्यात. पण मुलींची संस्था चालवणं सोपं नाही. एवढी रिस्क असताना सुद्धा आम्ही संस्था चालवतो. हेतू एकच, आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल, आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल आणि आई संस्कारी झाली तर सगळं कुटुंब संस्कारी होईल, सगळा परिवार खऱ्या अर्थानं संस्कारी होईल. आज ही काळाची गरज आहे बाबा आणि हीच काळाची गरज लक्षात घेऊन हे चालवतो, नाही तर हे काही चालवणं खऱ्या अर्थानं सोपं नाही. चला, स्वतःसाठी जगला तो मेला आणि समाजासाठी जगला, जगासाठी जगला तो खऱ्या अर्थानं जगला असं म्हणतात. म्हणून काहीतरी भगवंतानं आपल्याला जे ज्ञान दिलंय, जे दान दिलंय ते खऱ्या अर्थानं दिल्यानं वाढतं असं खऱ्या अर्थानं म्हणतात. म्हणून आम्ही संस्था चालवतो, नाही तर बाबा हे काही चालवणं सोपं नाही. आमचा हेतू एकच, आजची मुलगी घडली तर उद्याची आई संस्कारी घडली पाहिजे आणि पुढे जाऊन अशा घटना खऱ्या अर्थानं घडता कामा नये. आमचा एकच हेतू आहे का मरणाच्या अगोदर सगळ्यांनी काय व्हावं, काय व्हावं, सावध व्हावं. आणि सावध होऊन खऱ्या अर्थानं काय करावं, मरणाधी सावध व्हावे. वा वा, मरणाधी सावध व्हावे. मरणाधी सावध व्हावे. मरणाधी सावध व्हावे. मरणाधी सावध व्हावे. जय हो. मरणा
नि रे 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 वा वा सा रे ग ग ग ग ग ग प रे सा 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 प प म द प म ग प म ग रे म ग रे सा प प म द प म ग प म ग रे म ग रे सा प प म द प म ग प म ग रे म नि द प किराती करो नी मरावे किराती करो नी मरावे जन्मा वाह, वाह, क्या बात है. नाही वाया जन्म जाऊ नाही वाया किराती करो नी मरावे किराती करो नी मरावे जन्म जाऊ नाही वाया जय हो मरणाधी सावध भावे कीर्ती करोनी मरावे जय हो करोनी मरावे कीर्ती करोनी मरणाधी सावध भावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मरावे मारावे 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 म्हणून काय व्हायचं मरायचं तुम्हाला आहे आणि मरायचं मलाही आहे आता अशी वेळ आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर मरणाच्या आधी सावध व्हा आणि आपल्या मुलांवर आपल्या मुलीवर उत्तम प्रकारे संस्कार करा मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करो निमरावे उद्या जर या मुली भविष्यात कीर्तनकार झाल्या गायक झाल्या वादक झाल्या तर नाव कोणाचं आईबापाचं नाव मोठं होणार की नाही धन्य माता पिता तयाची या त्यांनी नाव कमवलं त्यांनी कीर्ती कमवली तर नाव कोणाचं मोठं होणार खऱ्या अर्थानं आपल्या आईबापाचं नाव मोठं होणार आणि आपल्या आईबापाची मान कधी खाली जाता कामा नये आणि आपले आईबाप गावातून ताट मानेनंच चालले पाहिजे आपला बाप आपली माय गावातून ताट मानेनं चालले पाहिजे आणि त्यांना कोणासमोरही मान खाली घालायला लावता कामा नये आणि सर्वस्वी जबाबदारी प्रत्येक मुलाची आहे प्रत्येक मुलीची आहे ज्यांनी कष्ट केले हाडाची काढ केली रक्ताचं पाणी केलं ते सन्मानानं शेवटच्या क्षणापर्यंत सन्मानानं जीवन जगले पाहिजे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करून मरायचं तर मग लोक म्हणतात काही काही गावातली एखादी व्यक्ती जाऊ द्या लोक म्हणतात बरं झालं गावची मानता का नाही खरं खरं बोला गावातली एखादी व्यक्ती जाऊ द्या लोक म्हणतात बरं झालं गावची पिढा गेली यानं गावचा सप्ताह नीट होऊ दिला नाही यानं गावचं राजकारण नीट होऊ दिलं नाही यानं गावात जावाचं जमू दिलं नाही यानं गावात भावाचं जमू दिलं नाही लोक म्हणतात बरं झालं गावची पिढा गेली काहीच्या जाण्यानं सगळ्या जगाला काय होतो आनंद होतो पण काही माणसं या जगातून गेली ना की त्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी जर आपल्या कानावर आली तर आपल्या डोळ्यातून खळकण काय येतं खळकण पाणी येतं आहे का नाही मला वाटतं आपलंही जगणं असं असावं आपलंही मरण असं असावं का आपल्या मृत्यूची बातमी ज्याला कळाली ना आपल्या मृत्यूची बातमी ज्याला कळाली ना त्याच्या डोळ्यातून आपल्यासाठी 2 थेंब का होईना काय यावं पाणी यावं त्याला म्हणतात कीर्ती करो नि मरावे मरणाधी सावध व्हावे कीर्ती करो नि मरावे कीर्ती करून मरायचं कीर्ती कमवून मरायचं बाबा म्हणून सांगते चांगलं जीवन या ठिकाणी जगा आणि जर एवढंही सांगून जर तुम्ही ऐकलं नाही एवढंही सांगून तुम्ही भगवंताचं भजन केलं नाही एवढंही सांगून तुम्ही आईबापाची सेवा केली नाही एवढंही सांगून तुम्ही संतांची संगत केली नाही आणि एवढंही सांगून जर तुम्ही सुधारले नाहीच म्हटले सगळे बघा नाही तर आमचे नाथ बाबा काय म्हणतात हे जरी नाही गाल जय हो दुसरा येईल हे जरी नाही गाल टाळी 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 गाल मग दुसरा येईल हे जरी नाही काल टाळी वाजवा टाळी 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 नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत टाळी टाळी बाईला म्हणतात टाळी टाळी बांधून नेईल गजनार
बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी टाळी, टाळी, टाळी. वर्तमान गोटे वर्तमान बोलो वर्तमान घोटे बोलो आता वर्तमान गोटे लटिकन बोलतो वर्तमान घोटे लटिकेनं बोलो आता वर्तमान गोटे लटिकन बोलतो वर्तमान घोटे पिंगा गे बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा गे बाई पिंगा गे जय हो. गे बाई पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई आओ गाओ जय हो जय हो वा वा डांगर दिगागे अवगा डांगर दिगागे अवगा धांगड दिगाग अवगा धांगड दिगाग अवगा धांगड दिगाग अवघा दांगड दिगाग दादा दादा घ्या ग कोणी जय हो दादा दादा घ्या ग कोणी घ्या ग कोणी घ्या ग कोणी जय हो गुंगू घ्या कोणी गुंगू घ्या कोणी गुंगू घ्या कोणी काळमणी गुंगू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी अहम वाग्या स्वाम वाग्या प्रेम नगरावारी सावन ओवणी भजनी लागा देव करा कैवारी अहम वाग्या स्वाम वाग्या प्रेम नगरावारी सावन ओवणी भजनी लागा देव करा कैवारी जय हो हे मलर जवारी मलर जवारी मलारी जवारी रे बाजा मलारी जिवारी मलारी जिवारी बाजा मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी काळ्या राधी धर्मत होता ती चार पाच होऊन काळ्या राधी धर्मत होता ती चार पाच होऊन अरे आजी तर देखणी होती अरे आजी तर देखणी होती एका मुसलमानाची सुना त्या तरुणीला आई म्हणाला जय हो त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान अरे राजा तो शिलवान छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आनंदाने होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान हे हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हे हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हे डवळे फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका और फिरवे तो तुम्ही डुगा डुगा ऐका हे डवरे 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 फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका दौर फिरवितो तुम्ही डुगा डुगा ऐका. डुगडुगू ऐका तुम्ही डुगा डुगा ऐका डुगडुगू ऐका हे डुगा डुगा ऐका पिंगळा 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 माधवारी जय हो पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलतो देखा पिंगळा माधवारी हे पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी वा कळालं का एवढंही सांगून जर ऐकलं नाही तर नाथ बाबा म्हणतात हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमुचे काही बा जाईल त्या ठिकाणी आमचं काही जाणार नाही म्हणून सावध व्हा कारण उत्तम असा नरदेह मानवदेह तुम्हाला आम्हाला मिळालाय आणि हा जन्म वाया जाऊ नये असं वाटत असेल तर सावध व्हा कारण मला सांगा बोलण्याची कला कोणाला दिली गाय बैल बोलते का म्हैस बोलते का कुत्रा हत्ती रेडा बोलतो का नाही मग बोलतो कोण कोण बोलतो माणूस मग माणसानं कसं बोलावं
महिला मंडळ कसं बोलावं? गोड बोलावं. पण आपली तोंड कधी गोड बोलत नाही. सगळे नाही म्हटले बघा. फक्त बोलायला तोंड मानवाला दिलं, फक्त तोंड माणसाला दिलंय. ऐका नाही, मग तोंडानं गोड बोला ना. पण माणसं कधी तोंडानं गोड बोलायची नाही. एखाद्याचं नाव बाळासाहेब असलं की काय म्हणणार? अरे वा, हुशार आहे माझ्यापेक्षा. ते सांगायची गरज नाही. म्हणजे विचार करा, आपण समोरच्या माणसाला काय नावानं हाक मारतो. एखाद्याचं नाव संतोष असलं की त्याला काय म्हणणार? संतेच म्हणणार. एखाद्याचं नाव संजू असलं की त्याला संजयच म्हणणार. एखाद्याचं नाव असतं राजेंद्र, त्याला राजेंद्र म्हणा नका, राजोदनी म्हणा, राजाच म्हणणार. तोंडानं चांगलं बोलतच नाही हो. भगवंतानं तोंड कशाला दिलंय? चांगलं बोलायला दिलंय. चांगलं बोला. पण माणसं या तोंडानं काहीच्या काही खातात, काहीच्या काही पेतात आणि काहीच्या काही बोलतात. पण तोंड कशाला दिलं याचा जरा उपयोग करा. तुमचं पण तेच. ऐका ना, एखादीचं नाव असतं गंगूबाई, तुम्ही काय म्हणणार? अरे वा, गंगेच म्हणणार. एखादीचं नाव असतं शांताबाई, शांतेच म्हणणार. चांगलं बोलतच नाही हो माणसं. भगवंतानं बोलायला तोंड फक्त कुणाला दिलं? माणसाला दिलं. म्हणून माणसानं कसं बोलावं? माऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. साचानी मवाळ मी तुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळा अमृताचे. माणसानं चांगलं बोलावं. पण काही माणसाला काही माणसाचं बोलणं कळत नाही. काही माणसाला काही माणसाचं बोलणं कळत नाही. अशीच एक म्हातारी आजी होती गावात. ऐका नाही, मुलगा घरी आला. मुलगा म्हणतो, आजीबाई आपले सखाराम तात्या आहे ना, कोमात गेले, कोमात. आजी म्हणते, बाबा ती मोठी माणसं आहे, कोमात जातील नाही तर अजून कुठं जातील. कळालं? म्हणजे काहींना बोलणंच कळत नाही. आपण काय म्हणतो, आपण काय बोलतो हे कळत नाही. पण भगवंतानं बोलायला काय दिलं? काय दिलं? महिला मंडळ तोंड दिलं. गेई 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 माझे वाचे वाचे मो गोड नाम विठोबाचे. गेई 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 माझे वाचे वाचे मो गोड नाम विठोबाचे. भगवंतानं तोंड दिलं बोलायला. म्हणून या तोंडानं काहीच्या काही खाऊ नका, काहीच्या काही पिऊ नका, काहीच्या काही चावू नका. तर या तोंडानं भगवंताचं काय करा? भजन करा. कारण उत्तम असा नरदेव दिला. हसण्याची कला कोणाला दिली? हसतो कोण? गाय बैल हसते का? पशुपक्षी प्राणी हसतात का? हसतो कोण? माणूस. मग माणसानं कसं राहावं? कसं राहावं? सदा न कदा हसतमुख. पण माणसाचे तोंड सदा न कदा वाकडीच. ती सरळ होत नाही. त्या मोबाईलमुळं अजून सरळ होत नाही. या मोबाईलमुळं पार अख्खं जग वेडं झालं. आता सुद्धा बघा ना, काही कीर्तन ऐकतात तर काही अशा करतात. काय करायचं? आता इथं कीर्तनात बसले, कमीत कमी 4 गोष्टी चांगल्या ऐकाव्या की नाही? भगवंताचं भजन ऐकावं की नाही? दिवस पडलाय ना तो मोबाईल पाहिला, अख्खा पडलाय ना, तरी सुद्धा इथं काही खऱ्या अर्थानं अजूनही मोबाईल बघतात. आणि या मोबाईल पायी इतकंही वेडं झालं जग, इतकं वेडं झालं का लोक कुणाच्या घरात घुसायला लागले. नवरा कामावरून आला की असा मोबाईल पाहत घरात येतो. मोबाईल पाहत घरात घुसला, त्याच्या घरात घुसायचं तर शेजारच्यातच घुसला. बरं शेजारच्या घरात घुसला, सोप्यावर बसला. बरं सोप्यावर बसला, त्याची बायको ती सुद्धा मोबाईलच बघत होती. तिला वाटलं नवरा आला, मोबाईल बघता तिनं त्याला पाणी दिलं. पण त्याच्याकडे काही पाहिलं? कारण लक्ष कुठं? मोबाईलमध्ये. ऐका ना, ही आली, हिनं त्याला पाणी दिलं, ही नाही त्याला पाहिलं नाही, ती नाही यायला पाहिलं नाही. ऐका नाही, तेवढ्यात खऱ्या अर्थानं तिचा नवरा घरी आला, तोही मोबाईल पाहत आला. त्यानं त्याला पाहिलं सोप्यावर बसलेलं. हा म्हणतो रॉंग नंबर लागला, हे माझं घर नाही, तिकडं माझं घर आहे. म्हणजे त्याचं घर समजून दुसऱ्याच्याच घरात घुसला. इतकी येडी झाली मोबाईल पायी माणसं. जरा विचार करा, जरा जपून जगा, जपून वागा. आपण काय करतोय, काय नाही करत. मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा तो वाईट सुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. जेवढं तो जग दाखवतो आपल्याला, जेवढा चांगला आहे तेवढा वाईट सुद्धा आहे. त्याचा अतिरेक खऱ्या अर्थानं टाळा. आणि अजून कीर्तनाला बसले तरी तेच बघता तो. एक असंच बावलट एसटीनं प्रवास करत होतं. एसटीनं प्रवास करता खऱ्या अर्थानं 1 तास झाला, तिकीट काढलं तसं फक्त मोबाईल बघत होतं. शेजारच्या बाबाला दया आली, म्हणे ए गाबड्या, अरे मगापासून बसलाय गाडीमध्ये, 1 तास झालाय, तुला जायचं कुठं? तो म्हणतो तुम्हाला काय करायचं? मी मसनात जाईन नाही तर कुठं जाईन? बरं माणसं काय बोलायला घाबरत? तुला काय करायचं बाबा? मी मसनात जाईन नाही तर कुठंही जाईन. तो म्हणतो मसनात नको जाऊ, पण मला सांग तुला कुठं उतरायचंय? तो म्हणतो या गावाला. म्हणे तुझं गाव जाऊन बाबा मागे 1 तास झाला, तुला आत्ताच मोबाईलनं पुढं आणलंय आणि अजून जर पाहत राहिला ना, एवढा पुढं जाशील का परत घरच सापडायचं नाही. इतकी माणसं या मोबाईल पायी काय झाली? वेडी झाली बाबा. पण उत्तम असा मानव देव मिळाला, उत्तम असा नरदेव मिळाला. मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे. चांगलंच पहा, डोळ्यांनी चांगलं पहा, तोंडाने चांगलं बोला, कानाने खऱ्या अर्थानं चांगलं बोला. कारण हा मानव देव तुम्हाला मला मिळाला, परत मिळणार नाही. जन्म जाऊ नये वाया.
अयो काय आवाज आहे सिस्टीमचा. जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया, म्हणून हा जन्म वाया जाऊ नये असं वाटत असेल तर चांगलं जीवन या ठिकाणी जगा, कारण हा मानव देह मिळाला परत परत मिळणार. साईबाबा म्हणतात मनुष्य जन्मान मोल रे मिट्टी में मत खोल रे, अब तो मिलाए फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संग के गाया कर गीत प्रभु के गाया कर, अब तो मिलाए फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. परत परत मिळणार नाही. साधू संतांचे प्रमाण आहेत. अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धा रात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काया भजनासे उरले ते महेगा, राम राम स्मराधी राम राम स्मराधी. म्हणून सावध करते, मरणाआधी सावध व्हावे. सावध व्हा. हा मानवदेह मिळाला परत परत मिळणार नाही. म्हणून शेवट कार्यक्रमाचं करताना एकच सांगेन का मुली जन्माला घाला अशा माझ्या मुलींसारख्या, बरं का. कन्या आईसी तरी देई जैसी मीरा मुक्ताबाई, आणि मुलं जन्माला घाला कुणासारखे? छत्रपती शिवाजीराजांसारखे. अंधार पडत चाललाय, एक दिवा पाहिजे. हिंदवी स्वराज संपत चाललंय, त्यासाठी जिजाऊचा शिवबाज पाहिजे, जिजाऊचा शिवबाज पाहिजे, जिजाऊचा शिवबाज पाहिजे. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. राजांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, राजांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. अजूनही बदल झाली नाही धार मराठी तलवारीची, अजूनही बदल झाली नाही धार मराठी तलवारीची. कुणाची हिंमत नाहीये तुम्हाला आम्हाला संपवण्याची, कुणाची हिंमत नाहीये तुम्हाला आम्हाला संपवण्याची. म्हणून छत्रपती शिवाजीराजांसारखे मुलं जन्माला घाला. कारण छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणायचं? 65 किलोची तलवार वागव त्याचं नाव यसाजी, 2000 शत्रूशी एकट्या झुंज देतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिलीवणे घोडा पुढे त्याचं नाव धनाजी, 4 तासात शत्रूच्या झावीला करतो त्याचं नाव संताजी, धान्या वागाला उभा फडतो त्याचं नाव संभाजी. आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. म्हणून आजही पहिला मानाचा मुजरा कुणाला कुणाला करतात? राजाला. म्हणून मुलं जन्माला घाला माझ्या राजासारख्या. आधी नमन शोभाला करीते, हातवार एकदा हातवार, राजांच्या राज्यातले मावळे हातवार. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. वा वा, टाळी 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 टाळी. आदि नमन शोभाला करीते, आदि नमन शोभाला करीते, आदि नमन शोभाला करीते, तुम्हा वंदित पोवाडा गाते. दफावर धापाता देते, दपावर धापाता देते, शिवबाजी शौर्य गात गाते, शौर्य गाता गाते, शिवबाजी शौर्य गाता गाते. भारताला मुजर पहिल करते वज्रज, भारताला मुजर पहिल करते वज्रज, मुजरा पहिला करते वज्रजी, टाळी टाळी. मुजरा पहिला करते वज्रजी. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. शिवबाच्या शौर्याच्या कथा शिवबाच्या शौर्याच्या कथा सांगू किती आता, एक एक कथा अशी भिजली, एक एक तथाची रली, एक एक तथाची रली. शुराच्या शौर्यानं सजली, शिवराच्या शौर्यानं जगली, शिवराच्या शौर्यानं जगली. रक्तानं धरणी माय भिजली, रक्तानं धरणी माय भिजली होजिरोजी. धरणीमाय भिजली ओजिरोजी, रक्तानं धरणीमाय भिजली ओजिरोजी, रक्तानं धरणी माय भिजली होजिरोजी, रक्तानं धरणी माय भिजली होजिरोजी. रक्तानं धरणीमाय भिजली ओजिरोजी, रक्तानं धरणीमाय भिजली ओजिरोजी. मोठे मोठे ते सरदार किती केले त्यांनी ठार, मोठे मोठे ते सरदार किती केले त्यांनी ठार. कशी घुसाती आरपार शिवरायाची तलवार, कशी घुसाती आरपार शिवरायाची तलवार, कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार, कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार. शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार.
छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी शिवाजी वाह, क्या बात आहे. म्हणून खऱ्या अर्थानं चांगलं जीवन जगा, मुलं जन्माला घाला. सांगायचा मुद्दा एक, छत्रपती शिवाजी राजांसारखे मरणाआधी सावध व्हावे आणि असे मुलं जन्मासी घालावे म्हणजे चांगले आहे का नाही. छत्रपती शिवाजी राजांसारखे, ज्ञानोबा तुकोबासारखे. म्हणून चांगलं जीवन जगा. जाताना खऱ्या अर्थानं एकच मी कार्यक्रमाचा शेवट करणार आहे. या कुटुंबातल्या आई गेल्या, यमुनाई गेल्या, 1 वर्ष झालं. महिला मंडळ आई म्हणून हाक मारण्याचा अधिकार संपला. आता कीर्तनकारानं समजायचं मंडप भरला म्हणजे आवरायचं आहे का नाही. आता मागं काही जागा राहिली नाही. आता खुर्च्या जवळजवळ संपत चालल्यात म्हणजे संपल्यात जवळजवळ. मागे जागा नाही म्हणजे कीर्तनकारानं ठरवायचं का आता आपला पसारा आवरायचा. वा, हुशार आहे तुम्ही माझ्यापेक्षा. म्हणून जाताना शेवट एकच करील. या कुटुंबातल्या यमुनाई गेल्या, आई गेली. आई म्हणून हाक मारण्याचा अधिकार महिला मंडळ संपला. म्हणून शेवट एकच करील कार्यक्रमाचा. जोपर्यंत आई हयात आहे तोपर्यंत प्रेमानं हाका मारा, प्रेमानं जगा, प्रेमानं वागा. आणि ज्या दिवशी आई गेली त्या दिवसापासून रडल्याशिवाय पर्याय नाही. आणि आई गेल्यानंतर आई अशी हाका मारता येत नाही. सोडून या गेली आई आम्हा लेकरांना, आई 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 हाका मारू मी कुणाला, आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार, आई आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार, सोडून या गेली आई सारा परिवार. भाऊ बहिणी रडत बसती सांदी कोपऱ्याला, भाऊ बहिणी रडत बसती सांदी कोपऱ्याला. आठवण येते आई याच घडीला, आठवण येते आई याच घडीला. सोडून या गेली आई आम्हा लेकरांना, सोडून या गेली आई आम्हा लेकरांना. आई 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 हाका मारू मी कुणाला, आई 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 हाका मारू मी कुणाला. आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तळपत्या मुनात रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे भास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नबीची चांदणी तू ग चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. बस किती वेळ बोललं तरी खऱ्या अर्थानं कमीच पडेल. म्हणून चांगलं जीवन जगा. उत्तम असा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळाला. नामदेव महाराज म्हणतात हा वाया जाऊ नये. तुम्ही सांगितलं तसं काय वा, खऱ्या अर्थानं सावध व्हा, चांगलं जीवन जगा. आई वडिलांची सेवा, भगवंताचं भजन, संताची संगत. मुलांवर खऱ्या अर्थानं चांगले संस्कार करा, मुलीवर करा. कारण हा जन्म वाया जाऊ नये असं वाटत असेल तर नामामाने मनुष्य जन्म, नामामाने मनुष्य जन्म सर्व जन्म हुनी उत्तम, सर्व जन्म हुनी उत्तम, हुनी उत्तम.
जाऊ द्या, संवादाला चालू झालं, 12:15 वाजले. आता काही फार फापट पसारा लावण्यामध्ये मजा नाही. मंडप भरलाय, सगळेजण आले म्हणजे समजायचं आपण आवरायचं. म्हणून सगळ्यांचे एकदा आभार. आमच्या मुली, माझ्या कार्यक्रमाची आन मान आणि शान. माझं हे गंगा भानू वारकरी गुरुकुल संगनमेरला घुलेवाडीला अमृत वाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर ही माझी संस्था मी चालवते. माझ्या मुली आल्या. आमच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य एक टाळ, एक पाऊली, एक स्वर, सुंदर गायन. माझ्या लेकींसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. कारण माझ्या कार्यक्रमाची आन मान आणि शान म्हणजे माझ्या वारकरी कन्या आहेत, माझ्या वारकरी चिमण्या आहेत. गोड सेवा दिली त्यांचे आभार. अपंग असताना सुद्धा ज्यांनी इथं 2 तास सेवा दिली. तुम्ही खाली बसले तरी मागच बघ, पुढंच बघ, वाकडच बघ, तिकडच बघ, म्हणजे एकदा महाराजांकडे बघा. अपंग आहेत आमचे भारत महाराज, परी इथं 2 तास खऱ्या अर्थानं सेवा दिली. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. ही आमच्या वारकरी संप्रदायाची असलेली खऱ्या अर्थानं ताकद आहे. म्हणून महाराजांचे आभार. शेजारी उभे असलेल्या माझ्या संस्थेतल्या दोन्ही कन्या, मयुरी असेल, पायल असेल, आता या मुली गायन करतात, या सुद्धा मुली गायन करतात. पण कोण टाळ, कोण पावली, कोण गायन, इथं कोणी कमी नाही. सगळे गोड खऱ्या अर्थानं गायन करतात. म्हणून सगळ्या मुलींचे परत एकदा आभार. जिनं सुंदर अशी विण्याची साथ दिली तिच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. का वाजवा? कारण तुमचा विनेकरी असतो 50-60 वर्षाचा ना आमची विनेकरी बघा 9-10 वर्षाची मुलगी 2 तास कीर्तनात विना घेऊन उभी आहे. त्या विण्याचं वजन तिच्या वजना एवढं ते घेऊन नाचायचं. ऐका ना, एवढा सोपा नाही परमार्थ करणं. म्हणून तिचे आभार. ज्यांनी मृदुंगाची साथ दिली, पिंगळा म्हणू नका, पोवाडा म्हणू नका, प्रमाण म्हणू नका, ज्यांनी गोड वाजवलं. अगदी तुम्ही कायम म्हणजे मृदुंग वाजवताना पुरुषाला पाहता, पण आज इथं महिला मृदुंग वादक यशोदाताई साळुंके आणि नाशिक भागाचं असलेलं भूषण वैभव आणि महिला मृदुंग वादकामध्ये ज्यांचं नाव खऱ्या अर्थानं मानानं घेतलं जातं ते आमच्या यशोदाताई साळुंके. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. एक महिला काय करू शकते? कीर्तन करू शकते, एक महिला गायन करू शकते, एक महिला टाळ वाजवू शकते, एक महिला विणा घेऊ शकते आणि एक महिला मृदुंग वाजवू शकते. म्हणून आमच्यात पुरुषाचं काम नाही, कुशल नाही म्हणतात. पुरुषही सारखे, स्त्रियाही सारख्या, म्हणून महाराज इथं आणलेत, आहे का नाही? म्हणून परत एकदा सगळ्यांचे आभार. आणि ज्यांनी सुंदर अशी उत्तम साऊंड सिस्टीमची खऱ्या अर्थानं साथ दिली ते म्हणजे राम लखन साऊंड सिस्टीम. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. अप्रतिम. त्याच्यामुळं गायला बोलायला इतकी गोड मजा येते. सिस्टीम गोड असेल तर खऱ्या अर्थानं कीर्तनाला सुद्धा मजा येते. दादा तुमचे आभार यासाठी की तुम्ही शिटीनं मारता साथ दिली. तुम्ही नाही, तुमच्या माईकनं शिटी मारली नाही म्हणून त्यांचे आभार. त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. वा, गोड सिस्टीम दिलेली आहे, त्यांचे आभार. आणि तुम्ही जमलेले सगळे सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, वैद्यकीय क्षेत्रातील सगळी मान्यवर मंडळी या खालकर परिवाराच्या विनंतीला मान देऊन, आमचे रंगनाथ दादा असतील, ज्ञानदेव दादा असतील, दोघांच्याही विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण खालकर परिवाराचे नातू असतील, पंतू असतील, सुना असतील, लेकी असतील, सगळ्यांच्या वतीनं तुम्ही सर्वजण कार्यक्रमासाठी हजर झालात त्याबद्दल परत एकदा तुम्हा सर्व मंडळीचे या ठिकाणी मनापासून आभार. आणि या 2 मुलांसाठी एकदा जोरात टाळी. आमच्या खालकर परिवारासाठी टाळी. एवढा गोड कार्यक्रम तुम्ही घडून आणला म्हणून तुमचे या ठिकाणी परत एकदा मनापासून आभार. ज्यांनी सुंदर अशी यूट्यूबची शूटिंग केली त्या दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. कारण हा कार्यक्रम तुम्हाला बघावा वाटला तर यूट्यूबला या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटेल. आणि तसे माझे कीर्तन तर भरपूर यूट्यूबला आहेच, तुम्ही बघतच असता. आमच्या तिघी बहिणींची अनिताताई, वनिताताई, सुनीताताई, त्यापैकी मी अनिताताई आज तुमच्यासमोर उभी आहे, ऐका नाही. कारण आम्हाला दोघींना लोक फसतात, अनिता कोण वनिता कोण काही लोकांना कळत नाही म्हणून सांगितलं. म्हणून परत एकदा तुम्हा सर्वांचे आभार. गोड शूटिंग केली दादा, तुमच्याही या ठिकाणी मनापासून आभार. सगळ्यांचे परत एकदा मनापासून या ठिकाणी आभार. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून आपल्याला सेवेला पूर्णविराम द्यायचा. पण एकदा विठोबा रखुमाई आणि लगेच ज्ञानेश्वर माऊली. विठोबा रखुमाई, चला हार घेऊन या. हरी जय जय हरी, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय
विठोबा रखुमाई हो बारखुमाई विठोबा रखुमाई हो बारखुमाई विठोबा रखुमाई हो बारखुमाई जय हो वाह वाह चला वाह वाह पखवाज टाळ आणि टाळे पखवाज वा जगद्गुरु तुकाराम महाराज हर हर कोणी आहे का बोलणार कोणी आहे का